नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपण उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी घालून घेतलं आहे. ते पाणी गरम करायला ठेवू. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण पाव कप साबुदाणा घालणार आहोत. हा साबुदाणा मी अगोदर भिजवून घेतला आहे. आता एक छान 2 मिनटं आपण उकळून घेऊ. साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये दूध घालून घेऊ. दूध घालून झालं की 3 टेबलस्पून आपण यामध्ये साखर घालून घेऊ. गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर आणि दूध आपण चांगलं मिक्स करून घेऊ. साखर घातल्यानंतर आणखी 2 मिनटं आपण हे शिजवून घेऊ. आता आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत, पाव चमचा. त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता, तुम्हाला हवं असेल तर, ऑप्शनल आहे. साबुदाणा खीर तयार आहे. ती आपण सर्व करूया. आता जरी खीर पातळ दिसत असेल तर थोडी थंड झाली की दाटसर होते. साबुदाण्याची खीर बनवून झाली आहे. आता आपण रताळ्याचे गोड काप बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी रताळी सोलून घेतली आहे. रताळी सोलून झाली की त्याचे आपण जाडसर असे काप करून घेऊ. अगदी पातळ न करता जाडच करून घ्यायचे. रताळी कापून झाले की ते असंच न ठेवता पाण्यात ठेवून द्यायचे, नाही ते काळे पडतात. इथं मी भिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की त्यावर 1 चमचा तूप घालून घेऊ. नंतर त्यावर आपण रताळ्याचे काप घालून घेऊ. रताळ्याचे काप आपण मंद आचेवर झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झाल्यानंतर ते बघू शकता रताळे पटकन शिजवून झाले. आता यावर आपण गूळ घालणार आहोत. गुळात छान घोळवून घेऊ आपण. किसून घेतलेलं ओलं खोबरं घालून घेतलं. आता हे छान परतून घेणार आहोत आपण. रताळ्याचे गोड काप बनवून तयार आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊ. आपली पुढची रेसिपी आहे साबुदाणा भजी. साबुदाणा न भिजवता, बटाटा न उकळता एकदम झटपट होणारी अशी उपवासाची रेसिपी. साबुदाण्याची भजी बनवण्यासाठी तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. 1 मोठा बटाटा आपण किसून घेतला आहे. बटाटा किसल्यानंतर पाण्यातच ठेवायचा जेणेकरून तो काळपट पडणार नाही. साबुदाणा आपण मिक्सरमध्ये जेवढा जमेल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे साबुदाण्याचं पीठ रवाळच असतं. आता आपण वाटून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण थोडं पाणी घालून साबुदाण्याचं पीठ भिजवून घेऊ. लक्षात ठेवा, हे मिश्रण तयार करताना यामध्ये आपण जास्त पाणी घालणार नाही आहोत. आता आपण यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालणार आहोत. या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे मिश्रण चांगलं तयार होतं. यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घातलं आहे. 1 चमचा बारीक चिरलेली मिरची घातली आहे, तिखट मिरची, आणि उपवासाचं मीठ म्हणजे सेंधा मीठ आपण चवीप्रमाणे घालणार आहोत. यामध्ये हे मिश्रण तयार करताना यामध्ये जराही पाणी घालायचं नाही आहे. जास्त पाणी झालं तर आपली भजी तेलकट होते. भजीचं पीठ मिक्स करताना आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊ. मला ही भजी हाताने सोडता येईल इतपत हे पीठ घट्ट हवं. ह्याची भजी व्यवस्थित तेलात सुटते हे पहा. आता याप्रमाणे छोटे भजी आपण तेलात सोडून घेऊ. ही भजी चवीला अतिशय छान होतात, एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. साबुदाणा जर कधी भिजत घालायला विसरलो तर ही रेसिपी सहज करता येते, अगदी 10 ते 15 मिनिटात. भजी मस्त सोनेरी रंगावर तळून झाली आहे. आता ही आपण काढून घेऊ. ह्या पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊ. सगळी भजी तळून झाली आहे. या उपवासाची रेसिपी सोपे आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील. हा व्हिडिओ आवडला तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.